दिल्ली सल्तनतचा सुलतान सिकंदर लोदी याच्या शासनकाळची गोष्ट आहे। त्याच्या राजवटीत सदना पीर नावाचा एक सुप्रसिद्ध पीर होता। पीर म्हणजे आपल्या शिष्यांना सुफी मार्गावर मार्गदर्शन करणे ही त्यांची साधारण भूमिका असते। त्याच काळात आपले संत शिरोमणी रोहिदास यांना हिंदू समाजात मोठी प्रतिष्ठा होती। त्यामुळे या सदना पीरला एके दिवशी वाटलं की या संत रोहिदासना आपण आपल्या मार्गावर आणलं तर त्यांना मानणारे हजारो हिंदू भाविक हे मुस्लिम होतील आणि आपली जमात वाढेल। सदना पीरने ठरवलं आणि त्याने ठरवल्याप्रमाणे संत रोहिदास यांची भेट घेतली। तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही कुराण वाचून त्याचा लाभ घ्या, प्रसार करा, आम्ही तुम्हाला सुलतानकडून पीर ही पदवी मिळवून देऊ। सदना पीरचे म्हणणे ऐकल्यानंतर संत रोहिदास त्याला म्हणाले, तुमच्यामध्ये संतत्व आणि करुणा असेल तर तुम्ही माझा ऐका। एखाद्या व्यक्तीने, पैगंबराने किंवा देवाच्या पुत्राने निर्माण केलेला धर्म हा धर्म नसून एक संप्रदाय आहे, पण सनातन धर्म हा संप्रदाय नाही। यात सर्व मानवांच्या कल्याणाशिवाय दुसरे काहीही नाही। संत रोहिदास यांचे विचार ऐकल्यानंतर सदना पीरला त्याचं म्हणणं पटलं। त्यांच्यात झालेल्या दीर्घ चर्चेनंतर संत रोहिदास यांचं धर्मांतरण करण्यासाठी आलेल्या सदना पीरने स्वतःच हिंदू धर्म स्वीकारला। अशा या मुस्लिम दहशतीच्या कठीण काळातही भक्तीची शुद्ध गंगा प्रवाहित करणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची आज जयंती। त्यानिमित्ताने आपण आज त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके। संत रोहिदास यांचा जन्म वाराणसीजवळील सीर गोवर्धनपूर गावात झाला। त्यांचा मृदू स्वभाव, महान विचार, आत्मविश्वास आणि स्वाभिमान यामुळे त्यांच्यात अशी प्रतिभा जागृत झाली होती की जो कोणी त्यांच्या संपर्कात येई तो मंत्रमुग्ध झालाच म्हणून समजा। त्यांची जगण्याची शैलीसुद्धा एकदम साधी। प्रामाणिक कमाई आणि सद्वर्तनातून मिळालेल्या पैशातून साधू संतांची सेवा करणे ही त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती होती। त्यांचा स्वभाव म्हणजे जणू पाण्यावर आलेल्या कमळासारखाच। दृढनिश्चय, अढळ भक्ती आणि ईश्वरावरील श्रद्धा यामुळे त्यांच्यात न्यूनगंडाचाही रासही नव्हती। लोकभाषेचा त्यांनी माध्यम म्हणून वापर केला। त्यांची भाषा ही सोपी आणि समजण्यासारखी होती। अगदी क्लिष्ट भावनाही त्यांनी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मांडल्या। संत रोहिदास हे स्वभावाने मानवतावादी होते। त्यामुळे भक्तीद्वारे ज्ञान आणि चेतनेचे पूर्ण सामर्थ्य प्राप्त करूनही समाजाची निराधार स्थिती, दुर्दशा आणि भेदभाव हे त्यांच्या डोळ्यासमोरून मिटू शकला नाही। एकीकडे ते जातीभेद, दांभिकता, कर्मकांड इत्यादींविरोधात त्यांचा संघर्ष जरी असला तरी वैदिक धर्माच्या तात्विक पैलूंवर त्यांचा पूर्ण विश्वास होता। आज त्यांच्या प्रयत्नातून सामाजिक समरसता निर्माण झाली आहे। परकीय राजवटीच्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी समाजाला ताकद देऊन उभं केलं आहे। अशा या संत रोहिदास महाराजांच्या मार्गावर चालून देश आणि सनातन धर्माची अखंडता प्रत्येकाने राखणे हीच मोठी सेवा ठरेल। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा। आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।